मित्रांनो, अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते? परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते. त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंथरुणात पडल्यावर देवाचे नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचे आयुष्य बदलत आहे. कधी तुम्ही लक्ष दिले आहे का? दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळे शांत होते. देह थकलेला असतो, मन गोंधळलेले असते, आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठांवर देवाचे नाव असेल तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचे नाव घेत झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्मेत जागवत आहात. झोपण्याआधीचा क्षण का खास असतो? आपले अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होते झोपण्याच्या 5 मिनिटांपूर्वी आणि उठल्यावरच्या 5 मिनिटात. जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचे नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. यामुळे त्यांचे मन शांत राहते, भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणे नाही, ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे. राम, कृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, हनुमान कोणतेही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचे नाव हे स्पंदन आहे, कंप आहे. प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असते जे आपल्या मनाच्या लहरी शांत करते. झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करते. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले पण जाणवते. तुम्ही म्हणाल हे सगळे अध्यात्म आहे, पण विज्ञानही हेच सांगते. झोपण्याआधी मंत्र किंवा नाव म्हणणे म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी शांत करणे. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचे ब्रेन अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जाते. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते. याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो, झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे मन शांत राहते, काळजी कमी होते, नकारात्मकता नाहीशी होते, नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत, झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते, आत्मिक प्रगती होते, हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते, धनलक्ष्मीचा ओघ वाढतो. जिथे देवाचे स्मरण असते तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जे तुमचे मन आपोआप आठवते त्याचे, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचे नाव घ्या. संकटांपासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचे नामस्मरण, धनलाभासाठी लक्ष्मीचे नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूंचे नामस्मरण, मनशांतीसाठी साईनाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम. आता झोपण्याआधी नक्की काय करायचे? नंबर 1, झोपण्याआधी हातपाय धुवून बसा. नंबर 2, 1 मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. नंबर 4, मग शांतपणे देवाचे नाव घ्या, राम 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 किंवा ओम नमः शिवाय. नंबर 5, नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. नंबर 6, जसे मन हळूहळू शांत होत आहे तसे झोप स्वतःहून लागेल. देवाचे नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचे जीवन आपल्या हातात घेतो. कधीकधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळे योगायोग नसते, ते देवाचे नाव कार्य करत असते. असे म्हणतात, ज्याच्या ओठांवर झोपताना देवाचे नाव असते त्याचे रक्षण स्वतः देव करतो. अनेक लोकांचा अनुभव आहे, मला झोपण्याआधी साईबाबांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही, आणि खरंच त्यांचे आयुष्य शांत असते. किती लोक म्हणतात, रामनाम घेतल्यावर सगळे हलके वाटते. अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात, मी देवाचे नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हे चमत्कार नाहीत, हे नामाचे परिणाम आहेत. राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होते. ओम नमः शिवाय यात 5 अक्षरे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचे अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णपणे सुरक्षित जाणवतो.
झोपताना शरीर विश्रांती घेते, पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवाशी एक रूप होतो. यामुळे तुमचे आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहते, वाईट स्वप्ने येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, लक्षात ठेवा, देवाचे नाव क्षणात परिणाम दाखवत नाही, पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचे मन शांत होते, स्वभाव मृदू होत जातो, संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचे परिवर्तन ठरले. आजपासून फक्त 5 मिनिटं द्या स्वतःला. झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचे नाव घ्या. हे नाव म्हणजे तुमचे कवच आहे. जसे लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसे आता देवाचे नाव हे तुमचे अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हता. तो तर तुमच्यातच होता, तुमच्या ओठांवर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचे नाव घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात. मित्रांनो, हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचे रक्षण स्वतः देव करतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, अंथरुणावर पडून देवाचे नाव घेत झोपी गेल्याने काय घडते? परमेश्वराचे नाव घेत झोपल्याने तुमच्यासोबत हे घडू शकते, त्यामुळे ही गोष्ट अजिबात हलक्यात घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अंथरुणात पडल्यावर देवाचे नामस्मरण करत झोपत असाल तर समजा तुमचे आयुष्य बदलत आहे. कधी तुम्ही लक्ष दिले आहे का? दिवसभर कितीही गोंधळ, चिंता, धावपळ असो, पण जेव्हा आपण अंथरुणात पडतो तेव्हा सगळे शांत होते. देह थकलेला असतो, मन गोंधळलेले असते आणि त्यावेळी जर एखाद्याच्या ओठांवर देवाचे नाव असेल तर समजा त्या माणसाच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात झाली आहे. होय मित्रांनो, रोज झोपण्याआधी जर तुम्ही देवाचे नाव घेत झोपत असाल तर हे हलक्यात घेऊ नका, कारण तुम्ही त्या क्षणी केवळ जप करत नाही तर देवाशी जोडलेली ऊर्जा आपल्या शरीरात, मनात आणि आत्मेत जागवत आहात. झोपण्याआधीचा क्षण का खास असतो? आपले अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड सर्वात जास्त सक्रिय होते झोपण्याच्या 5 मिनिटांपूर्वी आणि उठल्यावरच्या 5 मिनिटात. जे विचार आपण त्या क्षणी मनात आणतो ते थेट आपल्या अवचेतनात कोरले जातात आणि तेच विचार आपल्या आयुष्याला दिशा देतात. म्हणूनच जे लोक झोपण्याआधी देवाचे नाव घेतात ते देवाच्या ऊर्जेला अवचेतनात साठवतात. यामुळे त्यांचे मन शांत राहते, भीती, नकारात्मकता, चिंता दूर होते. नामस्मरण म्हणजे फक्त देवाचं नाव म्हणणे नाही, ते म्हणजे देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेणे. राम, कृष्ण, शिव, गणपती, लक्ष्मी, साई, हनुमान कोणतेही नाव म्हणा, पण भावना पवित्र ठेवा. देवाचे नाव हे स्पंदन आहे, कंप आहे. प्रत्येक नावात एक विशिष्ट कंपन असते जे आपल्या मनाच्या लहरी शांत करते. झोपण्याआधी हे कंपन शरीरात आणि आत्म्यात प्रवेश करते. झोप खोल लागते, मनातील भीती निघून जाते. दुसऱ्या दिवशी उठल्यावर नवा उत्साह येतो आणि देवाशी जोडले पण जाणवते. तुम्ही म्हणाल, हे सगळे अध्यात्म आहे, पण विज्ञानही हेच सांगते. झोपण्याआधी मंत्र किंवा नाव म्हणणे म्हणजे मनाची फ्रिक्वेन्सी शांत करणे. जेव्हा तुम्ही ओम नमः शिवाय किंवा जय श्रीराम म्हणता तेव्हा तुमचे ब्रेन अल्फा किंवा थेटा फ्रिक्वेन्सीमध्ये जाते. हीच फ्रिक्वेन्सी ध्यानाच्या वेळी मिळते. याच अवस्थेत मेंदू आत्मिक ऊर्जा शोषून घेतो, झोप चांगली लागते, रक्तदाब संतुलित राहतो आणि नकारात्मक विचार दूर होतात. यामुळे मन शांत राहते, काळजी कमी होते, नकारात्मकता नाहीशी होते, नकारात्मक शक्ती जवळ येत नाहीत, झोप गुणकारी होते, खोल लागते, मन ताजेतवाने होते, सकारात्मक ऊर्जा वाढते, सकाळी उठल्यावर चांगला मूड आणि प्रेरणा मिळते, आत्मिक प्रगती होते, हळूहळू आत्मा जागृत होतो, देवाची अनुभूती मिळते, धनलक्ष्मीचा ओघ वाढतो. जिथे देवाचे स्मरण असते तिथे दारिद्र्य कधीच राहत नाही. जे तुमचे मन आपोआप आठवते त्याचे, ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याचे नाव घ्या. संकटांपासून मुक्ती हवी असेल तर हनुमानाचे नामस्मरण, धनलाभासाठी लक्ष्मीचे नामस्मरण, आरोग्यासाठी दत्तगुरूंचे नामस्मरण, मनशांतीसाठी साईनाम आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी शिवनाम. आता झोपण्याआधी नक्की काय करायचे? नंबर 1, झोपण्याआधी हातपाय धुवून बसा. नंबर 2, 1 मिनिट शांत बसा आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. नंबर 3, तुमच्या मनातला सारा गोंधळ देवाच्या चरणी अर्पण करा. नंबर 4, मग शांतपणे देवाचे नाव घ्या, राम 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 किंवा ओम नमः शिवाय. नंबर 5,
नाव घेताना स्वतःला देवाजवळ जात असल्याची कल्पना करा. नंबर 6. जसे मन हळूहळू शांत होत आहे तसे झोप स्वतःहून लागेल. देवाचे नामस्मरण हे अवचेतन संवादाचे साधन आहे. तुम्ही देवाशी संवाद साधत असता तेव्हा देव तुमचे जीवन आपल्या हातात घेतो. कधीकधी काही संकट टळतात, काही अडचणी सहज सुटतात, काही लोकांचा स्वभाव बदलतो. हे सगळे योगायोग नसते, ते देवाचे नाव कार्य करत असते. असे म्हणतात, ज्याच्या ओठांवर झोपताना देवाचे नाव असते त्याचे रक्षण स्वतः देव करतो. अनेक लोकांचा अनुभव आहे. मला झोपण्याआधी साईबाबांचे नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही आणि खरंच त्यांचे आयुष्य शांत असते. किती लोक म्हणतात, रामनाम घेतल्यावर सगळे हलके वाटते. अगदी संकटात असलेले लोकही म्हणतात, मी देवाचे नाव घेतो आणि दुसऱ्या दिवशी उपाय सापडतो. हे चमत्कार नाहीत, हे नामाचे परिणाम आहेत. राम या नावात र म्हणजे अग्नी आणि म म्हणजे शांती, म्हणजे नकारात्मकता जळते आणि मन शांत होते. ओम नमः शिवाय यात 5 अक्षरे पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करतात. ते आपल्या शरीरातील 5 तत्वांना संतुलित करतात. जय साईराम यात भक्ती आणि विश्वासाचे अद्वितीय स्पंदन आहे. झोपण्याआधी हे म्हटल्यावर आपण पूर्णपणे सुरक्षित जाणवतो. झोपताना शरीर विश्रांती घेते, पण आत्मा प्रवास करतो. जर तो प्रवास नामस्मरणाच्या ऊर्जेने सुरू झाला तर आत्मा उच्च स्तरावर जातो, देवाशी एक रूप होतो. यामुळे तुमचे आत्मिक क्षेत्र स्वच्छ राहते, वाईट स्वप्ने येत नाहीत आणि मन नेहमी प्रसन्न राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की काहीच बदलत नाही, लक्षात ठेवा, देवाचे नाव क्षणात परिणाम दाखवत नाही, पण तो परिणाम हळूहळू खोलवर घडत असतो. तुमचे मन शांत होते, स्वभाव मृदू होत जातो, संकट कमी भासत जातात आणि एक दिवस तुम्ही म्हणाल, खरंच हे नामस्मरण माझ्या आयुष्याचे परिवर्तन ठरले. आजपासून फक्त 5 मिनिटं द्या स्वतःला. झोपण्याआधी मोबाईल, चिंता, विचार बाजूला ठेवा आणि फक्त देवाचे नाव घ्या. हे नाव म्हणजे तुमचे कवच आहे. जसे लहानपणी आई अंगाई गीत गात असे, तसे आता देवाचे नाव हे तुमचे अंगाई गीत बनवा. एक दिवस येईल जेव्हा तुम्ही जाणाल की देव कधी दूर नव्हता. तो तर तुमच्यातच होता, तुमच्या ओठांवर, तुमच्या श्वासात, तुमच्या झोपेतही. जर तुम्ही रोज झोपण्याआधी देवाचे नाव घेत असाल तर समजा तुम्ही देवाच्या कृपेच्या छत्रछायेत आहात. मित्रांनो, हे हलक्यात घेऊ नका, कारण अशा भक्तांचे रक्षण स्वतः देव करतो. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.